राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू. 7438 उमेदवार निवडणुकीच्या मैदानामध्ये. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वपक्ष दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला. बारामतीच्या काटेवाडीमध्ये पवार कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार आणि युगेंद्र पवारांनी मतदानाचा हक्क बजावला. बारामतीच्या पिंपळीमध्ये आमदार रोहित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला. जास्तीत जास्त मतदान करावं, रोहित पवारांचं मतदारांना आवाहन. रत्नागिरीच्या जिल्हा परिषद आदर्श विद्यामंदिर पालीमध्ये उदय सामंतांनी बजावला मतदानाचा हक्क. सर्वांनी घराबाहेर पडून भरघोस मतदान करा, उदय सामंतांचं मतदारांना आवाहन. सोलापूरच्या सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांनी केलं मतदान. तर सोलापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकणार, शहाजी बापू पाटलांकडून विश्वास व्यक्त. लातूर जिल्ह्यामधील बाभळगावमध्ये माजी आमदार धीरज देशमुख आणि कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचं केलं आवाहन. सोलापुरात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांकडून मतदान. अकलूज तालुक्यामधील यशवंतनगर इथल्या केंद्रावर मतदान. मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे उमेदवार. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून रितू तावडेंच्या नावाची घोषणा. उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे संजय घाडी उमेदवार. अभ्यासू व्यक्तिमत्व महापौरपदी विराजमान, महिलांचाही सन्मान. रितू तावडे आक्रमक आणि अभ्यासू असल्यामुळे महापौरपदाला न्याय देतील, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. 11 तारखेला बीएमसीच्या महापौर उपमहापौर पदाची अधिकृत घोषणा. 16 तारखेला विरोधी पक्षनेता निवडला जाणार. 20 तारखेला स्थायी समितीचा अध्यक्ष नेमला जाणार. मुंबई महापालिकेच्या सुधार आणि बेस्ट समितीची निवड 23 तारखेला होणार. महापालिकेचा अर्थसंकल्प यंदा मार्चमध्ये सादर होण्याची शक्यता. 10 तारखेचं प्रेझेंटेशन डिटेलमध्ये असणार. अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल सर्वांच्या मनामध्ये शंका. अपघातासंदर्भातील प्रश्न 10 तारखेला मांडणार, रोहित पवारांची माहिती. तटकरे पटेलांनी बैठक बोलावून सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं, त्यामुळे ते विलन कसे ठरू शकतात, मुश्रीफांचा सवाल. तर दादांच्या निधनानंतर परिस्थितीनुसार निर्णय, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीची एनडीएमध्ये सहभागी होण्याची भूमिका अजितदादांनी घेतली. ज्यांना विलिनीकरणाची घाई लागलीय त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया. अजितदादांच्या अपघाताबाबत बजरंग सोनवणेंकडून शंका व्यक्त. मात्र मुख्यमंत्री शंकेचं निरसन करण्याच्या ऐवजी दम देत आहेत. राऊतांची टीका. तुमचा संबंध काय, असा राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल. अजितदादांच्या जाण्यानं राज्याचं आणि पुणे जिल्ह्याचं नुकसान. मोहोळ यांचं वक्तव्य. दुःखाच्या क्षणी कुणीही राजकारण करू नये, मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, मोहोळ यांचं वक्तव्य. विलिनीकरणाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील तो मान्य. आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया. तर एनडीए आणि राज्यामधील प्रमुख नेत्यांना विश्वासामध्ये घेऊन विलिनीकरणाबाबत निर्णय घ्यावा लागेल, सुनील शेळकेंचं वक्तव्य. नाशिक महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे. सर्वपक्ष नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार, विलास शिंदेंची प्रतिक्रिया. मालेगावच्या महापौरपदी इस्लामच्या नसरीन बानो शेख यांची निवड. शिवसेनेच्या लता घोडके यांचा केला 25 मतांनी पराभव. नसरीन बानो शेख यांच्या बाजूने 43 नगरसेवकांनी केलं मतदान. मालेगावच्या उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शाने हिंद विजयी. शिवसेनेच्या निलेश काकडेंचा 25 मतांनी पराभव. शाने हिंद यांना 43 तर काकडेंना 18 मतं मिळाली. एमआयएम आणि भाजपची तटस्थ भूमिका. मालेगावच्या महापौर उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर दुर्घटना. महापालिका इमारतीमध्ये लिफ्ट कोसळली. लिफ्टमध्ये ओव्हरलोड झाल्यामुळे लिफ्ट 5व्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर आल्याचं समोर. तळमजल्याचा गेट तोडून पदाधिकारी आणि पत्रकारांना बाहेर काढलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाच्या वेळेला विलास भुमरेंनी मुलाला सोबत नेलं. मतदान केंद्रावर विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटावरही शाई लावल्याचा प्रकार. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, जिल्हाधिकारी दिलीप स्वामींची माहिती. मुलाच्या बोटाला शाई लावली, यात विशेष काही नाही. माझ्या मतदानाचा अधिकार मीच बजावला, विलास भुमरेंचं स्पष्टीकरण. विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही, विलास भुमरेंची टीका. अकलूजच्या मतदान केंद्रावर लहान मुलानं ईव्हीएमचं बटन दाबलं. अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांच्या चुलत बंधूंनी मतदान केलं. अर्जुनसिंह मोहिते पाटील आपल्या मुलाला घेऊन मतदान केंद्रावर. मोहिते पाटील मुलाला घेऊन आल्यानं केंद्राध्यक्षांनी आक्षेप घेतला. पुण्याच्या रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटामध्ये बोगस मतदार पकडले. चाकणमधील तरुण रांजणगाव गणपती इथे मतदानाला आल्याचं समोर. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून कारवाई सुरू. भास्कर जाधवांनी चिपळूणमधल्या तुरंबव या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. भास्कर जाधवांनी पत्नी सुवर्ण जाधव, मुलगा विक्रांत जाधव यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत मतदान केलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. कोरेगाव तालुक्यामधल्या
लासुर्णे इथल्या सहकुटुंब मतदान केलं.